झालं. शी, तू आहेस. मला वाटलं तुझी आई आहे. हे बघ ना, काहीतरी करायला लावलंय मला. स्वतः गेले आज आंघोळीला उगाच. ही बाई ना एक दिवस माझी वाट लावणार आहे. हो यार, सिरियसली हे काय आहे? हे कोण करतं? हे काय असतं हे? शनाया, मी राधिका बद्दल बोलतोय. ओ हाय, काय झालं? तू वाट लावलीस ना तिची? बोललास ना सगळ्यांसमोर तिला? कसं काय? उलट तिने मला 4 गोष्टी ऐकवल्या. मला म्हणाली, ज्या बायकोला नवऱ्यानं आपल्या घरातून बाहेर काढलंय ती अजून वेगळं काय करणार. हिला ना फक्त सिंपती हवी आहे, सिंपती. नवऱ्याचा मान इज्जत याचं काही पडलेलंच नाहीये तिला. सी, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय वाज ट्राइंग टू टेल यू. या मी म्हणत होते ना इथून दुसरीकडे राहायला जाऊया म्हणून, पण तुला इथेच राहायचं. आता काय बघ तमाशा. नाही, आता ती कोणाचं ऐकणार पण नाही. तिच्या त्या वस्तू पण विकल्या जात आहेत जोरदार. ते लाडू आणि मसाले. त्यामुळे आता ना रोज ठाण मांडून बसेल तिथे तेच लाडू मसाले विकत. येणारे जाणारे हसत होते मला. ही राधिका पण ना स्वतः सुखानं जगत नाही आणि दुसऱ्याला सुखानं जगू देत नाही. कशी सुखाने जगू देणार नाही गॅरी? मी आहे ना. हॅलो, म्युन्सिपालिटी ऑफिस. हे एक पाकिट द्या. रोज इथेच असणार का तुम्ही? आज पहिल्यांदाच पाहिला म्हणून विचारते. त्यामुळे कमी आणलं. काय काय आलं दादा? कोणाच्या सांगण्यावर इथे ठेला लावलाय? म्युन्सिपालिटीची परमिशन घेतली आहे का? नाही, परमिशन तर नाही घेतली मी. पहिलाच दिवस आहे, म्हणजे मला तसलं काही माहिती नाही. परमिशन घ्यायला लागते का? लायसन्स लागतो. आहे का तुमच्याकडे लायसन्स? नाही, लायसन नाहीये. उचला रे. सगळं सिस्टम नुसार करा आणि मगच ठेला लावा. ठीक आहे? मी आणून देते तुम्हाला लायसन. अरे ताई, हे सगळं बेकायदेशीर आहे. हे सगळं करा. उचला उचला. हे सगळं बेकायदेशीर आहे. तुम्ही जे करताय ऑफिसमध्ये येऊन बोल. ताई, असं सामान विकणं बेकायदेशीर आहे. त्याच्यासाठी लायसन्स लागतं. पण दादा मला माहिती नाही ना. मी पहिल्यांदा हे सगळं करून राहिले ना. त्यासाठी लायसन्स लागतं. आहे का तुमच्याकडे लायसन्स? नाही ना. नाही ना. ते सामान तुम्हाला परत भेटणार नाही. पण मी घेऊन येईन ना. लायसन घेऊन येते मी. उद्या या तुम्ही, मग आपण बघू. ठीक आहे? हो, पण आता माझं सामान मला परत द्या. अरे ताई, परमिशन घेऊन या, आपण बघूया. दादा दे की. अरे नुकसान होऊन राहिलं ना माझं. तुम्हाला बोललो ना परमिशन घेऊन या, आपण बघू. अरे पण माहिती नव्हतं ना मला, म्हणून दे ना मला वाज. ए हाय, गुड मॉर्निंग. काय ग, काय झालं? म्युन्सिपालिटी वाल्यांनी सुपरमार्केट उचलून नेलं का तुझं? नाही, बरोबरच आहे म्हणा. त्यांनाही कळलं असेल तुझी लायकी रस्त्यावरचीच येते. नाही, गॅरीशी लग्न झालं होतं म्हणून ती एवढ्या हाय सोसायटी मध्ये राहायला आली होतीस. ऑर एल्स आय डोंट थिंक तुझी कधीच एवढी लायकी होती. काय तुझी होती का गला इतकी भैताड? हे बघ, हेच म्हणत होते लायकीचं. काय भैताड? तू सारखं सारखं मला भैताड म्हणत जाऊ नकोस. काय म्हणू? काहीही म्हणू नकोस. खरं तर काही गरजच नाहीये काही म्हणण्याची. आय मीन, तुझ्याकडे म्हणण्यासारखं आणि बोलण्यासारखं काहीच नाही ना आता. तुझं घर गेलंय, तुझा नवरा तुला सोडून गेलाय. आणि प्लीज यार, हे फुकटचे फालतूचे धंदे आहे ना तू करतेस ना असं रस्त्यावर बसून, ते प्लीज बंद कर. काऊन बंद करू? सांग ना, काऊन बंद करू? मी काही केल्यामुळे तुला काय फरक पडून राहिला? हे पाप, मी कष्ट करून राहिले. फुकटचे धंदे नाही येते. आणि तू तर आयत्या बिळावरती नागोबा मला शिकवून राहिली. अगं, मी तुझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे ना. मग ऐक ना माझं. तू शिकलेली आहे ना? अशा आड्याण्यासारखी काऊन वागून राहिली? एवढी अक्कल आहे ना तुला? अगं मग काहीतरी काम कर ना. ते तर जमून नाही राहिलं तुला. कोण म्हणतं तुला मला जमत नाही ते? गॅरीच्या ऑफिस मध्ये काम करत होते ना तेव्हाही खूप पैसे कमवत होते मी, आणि अजूनही कमवू शकते. कमाव ना. जे आत कोणी धरले? हे बघ, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही प्लीज. हे वाद घालण्याचं काय काय तुझ्याकडे? माझा नवरा माझं घर लंपास केलं, चोर कुठली. हे उगाच चोर वगैरे म्हणण्याची काही गरज नाही. नाहीतर नाहीतर काय?
नाहीतर काय सांग ना, सांग नाहीतर काय हात लावणार आहेस? लाव. हे मला तुझ्यासारख्या डाऊन मार्केट लोकांसारखं भांडायचं नाही या उगाच. मग कशाला शहाणपणा शिकवून राहिली? का बिझनेस असा करायचा असतो, तसा करायचा असतो? एवढा असेल तर कमवून दाखव ना. दाखव कमव. चल दाखव, दाखव मला पैसे कमवून दाखव. चल यार तू परत हात धरलास माझा, सोड ना. मला आधी पैसे कमवून दाखव, मग सोडीन तुझा हात. मी तुला का पैसे कमवून दाखवू? कशाला चटर चटर करून राहिली ग? आधी कमवून दाखव मग बोल. तुझ्यासारखं रस्त्यावर बसून कमवता नाही येत मला. नाही नाही नाही, अगं रस्त्यावरती नको. तुला कुठे कमवता येतात तिथे जाऊन कमव. चल दाखव कमवून मला, तरच मी मान्य करेन का तू हुशार आहेस आणि तुला अक्कल आहे. मला तुला काही प्रूव्ह करायची काहीच गरज नाहीये. का टरली का तुझी? चल शन्या, तुझं काम सोपं करून टाकते. आपल्या सोसायटीत की नाही कार्यक्रम आहे, वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहे आणि जो जिंकेल त्याला 50,000चं बक्षीस मिळणार आहे. चल तू जिंक आणि 50,000 रुपये कमवून दाखव. त्यात काय एवढं, मी जिंकूच शकते आरामात. हो ना? पण शन्या, तुझ्या विरोधात मी उभी असे. का? काय झालं? होश उड गए क्या? काय ग? अगं सोपं आहे. तू जिंकून दाखव, 50,000 रुपये घे. आम्ही कायमची तुझ्या आयुष्यात निघून जाईल. तुला काही बोलणार नाही. तू राम घेते. पण जर का मी जिंकले, माझा संसार, माझा नवरा, माझं घर सगळं सोडून तुला जावं लागेल. बोल, मान्य? काहून इतका विचार करून राहिली ग? अगं मी माझा सगळा संसार पणाला लावते. बोल, लावते का पैसे? तू जिंकलीस तर मी स्वतःहून इथून निघून जाईन. नाहीतर तुला हरवून माझा गमावलेला संसार परत मिळेल. बोल, आहेस का तयार? शन्या, ओके डन.